आमुचा जागर दीप। नमस्कार साहित्य जागर. आपणा सर्वांनाच माझ्याकडून आणि साहित्य जागर परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2024च्या दीपत्कर सदरात मी अनुजा संखे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या सदरामध्ये आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या भूमीतल्या मल्लखांब या खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली. फक्त लोकप्रियताच मिळवून दिली असं नव्हे, तर बऱ्याच अंध खेळाडूंना आणि मूकबधिर खेळाडूंना सुद्धा या खेळामध्ये बरोबरीचा सहभाग मिळवून दिला. मी मल्लखांब म्हटल्यावर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की मी बोलते ते पद्मश्री उदय देशपांडे सरांबद्दल. उदय देशपांडे सरांना नेमके प्रश्न विचारून बोलतं केलंय, अर्थात उदय सरांची मुलाखत घेतली आहे सविता गायकवाड यांनी. खास पुण्याहून मुंबईला येऊन समर्थ व्यायाम मंदिरामध्ये जाऊन सविताताईंनी ही मुलाखत घेतली आहे. सविताताई बँक ऑफ बडोदामध्ये अधिकारी पदावर कार्यरत असून त्या साहित्य जागरच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. चला तर मग ऐकूया सविताताईंनी उदय देशपांडे सरांबरोबर साधलेला संवाद. नमस्कार श्रोते हो, खेळल्याने शरीर लवचिक होतं. इतकंच नाही तर आपण ताजेतवाने पण होतो. पण आजच्या गतिमान युगात इतका वेळ आहे का हो आपल्याकडे? कारण खेळ म्हटला तर पटकन आठवतात ते क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो खो आणि बरेच काही. पण या खेळांना तर मोठ्या मैदानाची आवश्यकता असते. आणि आज झपाट्याने वाढत चाललेल्या शहरीकरणामुळं ही सगळी मैदानं लोप पावत चालली आहेत. पण अशातही कमी जागेत, कमी खर्चात आणि शरीराच्या प्रत्येक भागाला म्हणजेच पायाच्या बोटांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंतच्या प्रत्येक अवयवाला चांगला व्यायाम देईल असा एक खेळ आजही अस्तित्वात आहे आणि तो म्हणजे मल्लखांब. हा आपल्याच म्हणजेच महाराष्ट्रातल्या मातीतला मराठमोळा खेळ. असं जरी असलं तरी 11व्या शतकात चालुक्यांच्या काळात ह्याचे दाखले सापडतात. असं म्हणतात की दुसरा बाजीराव पेशव्यांच्या काळात बाळंभट्ट दादा देवधर यांनी या खेळाची मुहूर्तमेढ रोवली. पण गेली काही वर्ष या दुर्लक्षित राहिलेल्या खेळाचं संगोपन आणि संवर्धन केलंय ते आपले आजचे सन्माननीय पाहुणे, म्हणजेच ज्यांना नुकतंच भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केलंय असे श्री उदय देशपांडे सर. त्यांच्याशी बोलतानाही त्यांचं मल्लखांबावरचं निस्सीम प्रेम आपल्याला दिसून येतं. आज सरांनी 70 पार केली असली तरी त्यांच्या विचारात आणि वागण्यात मल्लखांबच दिसतो. मल्लखांबासाठीचं त्यांचं योगदान पाहता त्यांना बरेच स्थानिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. उल्लेखनीय पुरस्कारांची नावं घ्यायची झाली तर महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार, तसंच उत्तम प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि नुकताच या वर्षी त्यांना पद्मश्री सन्मानाने भारत सरकारने गौरविले आहेत. पण त्यांच्या पुरस्कारांची यादी यावरच संपलेली नाही, तर 40 ते 45 पुरस्कार आज त्यांच्याजवळ आहेत. आज आपण प्रत्यक्षच त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर नमस्ते सर. नमस्ते. मी स्वतः तुमची विद्यार्थिनी आहे, पण तरीही मला समजून घ्यायला आवडेल. म्हणजे तुम्ही मल्लखांबाचे सर्व आहात, पण मग तुमच्या बालपणाविषयी तुम्ही थोडं सांगितलं तर मला आणि इतरांनाही ते नक्की समजेल. छान. खरं म्हणजे तुम्ही सगळ्या कमला मेहता मुलींच्या अंधशाळेतल्या विद्यार्थिनी, व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतील सगळे विद्यार्थी, हॅपी होम फॉर द ब्लाइंड इकडचे सगळे विद्यार्थी, हेच माझी प्रेरणास्थान आहात की तुमच्याकडे बघूनच मी अंध विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं हे शिकलो. आणि
अनेक वर्ष डोळस मुलांना शिकवल्यानंतर हा एक खूप वेगळा अनुभव होता, की ज्यांना दिसत नाही, ज्यांना माहिती नाही पद्मासन म्हणजे काय, एकपाद शिरासन म्हणजे काय, पश्चिमोत्तानासन काय, ते त्यांना केवळ शब्दातून व्यक्त करून सांगायचं आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं. ह्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा खूप ऋणी आहे, की तुम्ही मला एक वेगळी दिशा दिलीत. माझ्या प्रशिक्षणाला एक खोली दिलीत असं म्हणता येईल. खरं तर मी अनेक वर्ष मलखांब करत होतो, शिकवत होतो. अगदी माझ्या लहानपणी म्हणजे 2-2.5 वर्षाचा असल्यापासून मी समर्थ व्यायाम मंदिरात यायला लागलो. आणि समर्थ व्यायाम मंदिराचे पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी हे माझे गुरु. त्यांनी मला मलखांब शिकवला एवढं नव्हे, गोडी लावली त्याची. ते मला कुस्ती शिकवायचे, लाठीकाठी, जंबिया, फरीगतगा हे ज्याला आपण इंडियन मार्शल आर्ट्स असं आता म्हणतो, हे भारतीय स्वसंरक्षणात्मक व्यायाम प्रकार सुद्धा त्यांच्याकडून मी शिकलो. आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराची नंतरची जी सगळी पिढी होती, की ज्याला आपण एक सेल्फलेस डिव्होशन म्हणतो, की कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने मुलांवरती पारंपरिक भारतीय व्यायाम प्रकार आणि ते संस्कार करायचे. त्या पठडीतून मी घडलो. मग लोकमान्य शाळेमध्ये होतो. लोकमान्य शाळेत असताना सुद्धा सकाळी 7ची शाळा असायची, पण 5:30 ते 6:30 सकाळी व्यायामशाळेत येऊन व्यायाम करून घरी जाऊन अंघोळ करून 7ला पहिल्या बेलच्या आत शाळेत हजर राहत होतो. पण मग सर रात्रीपर्यंत एवढा स्टॅमिना राहत होता तुमचा? हो, कौतुक असं वाटतं, की कसं आपण त्यावेळेला हे केलं? कशामुळे आपण हे करू शकलो? कारण सकाळी शाळा, मग पुढे रुईया कॉलेजमध्ये गेल्यानंतर सकाळी आधी व्यायामशाळा, मग इकडनं प्रॅक्टिकलला रुईया कॉलेजमध्ये जायचं. प्रॅक्टिकल संपली की तिकडनं पुन्हा घरी जायचं, जेवायचं, लेक्चर्स अटेंड करायची आणि संध्याकाळी पुन्हा व्यायामशाळेत यायचं आणि रात्री परत घरी जायचं. अगदी मी नोकरीला लागलो तेव्हा सुद्धा कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये माझ्या पदवी परीक्षा पास झाल्यानंतर 1975 साली मी नोकरीला लागलो इन्स्पेक्टर म्हणून. मग सुपरिटेंडेंट झालो, मग असिस्टंट कमिशनर झालो आणि 38 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी 2013 मध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून निवृत्त झालो. पण सर तरी पण मला विचारायचंय की म्हणजे तुम्ही तेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये होतात तेव्हा व्हॉलीबॉल आणि स्विमिंग ह्या किंवा मला वाटतं बास्केटबॉल का हो, हो. असं म्हणजे त्यासाठी तुम्ही छान खेळत होतात, हो. म्हणजे एक लिडरशिप करत होतात. तरी पण मग मल्लखांबच का म्हणजे तिकडे कसे काय वळलात? हां, प्रामुख्याने हेच मला असं वाटतं, की एवढं आपले स्टॅमिना कुठनं आला आणि एवढ्या सगळ्या खेळांमध्ये आपण आपली चमक कशी दाखवू शकलो. मग लक्षात आलं, की मलखांब हा एक पायाभूत खेळ आहे. मलखांबामुळे सगळ्या खेळांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती असतात, त्या खूप चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात. आणि म्हणून मग मी शाळेत असताना क्रिकेटही खेळत होतो, कॉलेजमध्ये असताना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, वॉटर पोलो हे सगळे खेळ खेळत, बॅडमिंटन खेळत होतो. पण हळू-हळू सगळे खेळ कमी करून मी शेवटी फक्त मलखांबावरती लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. कारण मलखांबा आपला एतद्देशीय असेल पारंपरिक मराठमोळा व्यायाम प्रकार आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे. त्याला एक उपेक्षित किंवा दुर्लक्षित खेळ असं म्हणून समजलं जातं, की जो सगळ्या खेळांचा राजा आहे. सगळ्या खेळांच्या मूलभूत शारीरिक कुवती मलखांबावरती वाढवल्या जातात. मग अशा या मलखांबाला आपण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण मग असं नाही वाटलं का की आता आपण इतक्या लेवलला आलो आहोत, असं वाटलं नाही का की इकडे आपण एवढी चमक दाखवतोय, एवढ्या लेवलला खेळतोय आपण वरच्या लेवलला, तरी पण हा दुर्लक्षित राहिलेला हा मल्लखांबच खेळ यालाच कसं काय वाहून घ्यावा? नाही, प्रामुख्याने हेच आहे, की मी जिम्नॅस्टिक्स पण शिकवत होतो. मग लोकं मला म्हणायचे, "अहो, तुम्ही मलखांबाकडे कुठे जाताय? जिम्नॅस्टिक्स एवढा आंतरराष्ट्रीय खेळ आहे, जे ऑलिम्पिक्समध्ये खेळाडू घडतात. तर तुम्ही जिम्नॅस्टिक्सवरती लक्ष केंद्रित करा. त्याच्यात खेळाडूंना इंटरनॅशनल एक्सपोजर मिळेल." म्हटलं, ज्या खेळाला ऑलरेडी इंटरनॅशनल एक्सपोजर आहे, त्याच्यात आपण जाण्यापेक्षा जो आपला खेळ आहे आणि ज्याला इंटरनॅशनल एक्सपोजर नाहीये, ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं नाही का? बरोबर. नाहीतर मग आपल्या खेळाला कोण ओळखणार? आपला खेळ लोकांपर्यंत जाणार कसा? आणि म्हणून मी हळू बाकी सगळे खेळ कमी करत गेलो आणि फक्त मलखांबावरती लक्ष केंद्रित केलं. तेव्हाही असं काही ठरवलं नव्हतं फार मोठं, की मलखांबासाठीच काम करायचं आपण किंवा मलखांबाला पुढे घेऊन जायचं असं ठरत नव्हतं. आपल्याला ते आनंद आहे ना, आपण करत राहायचं. त्याच्यातून खेळही मोठा होतो, आपणही मोठे होतो आणि लोकांपर्यंत तो खेळ पोहोचवला जातो. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते काम मग पुढे मी म्हणजे वयाची जवळ-जवळ आता मी 70ला आलोय, तर
72 वर्ष वय आहे माझं, तरी सुद्धा मी अजूनही ते काम तेवढ्याच जोमाने किंवा किंबहुना थोड्या जास्त जोमाने करतोय, कारण मला आता खेळाचं महत्त्व जास्ती समजलेलं आहे. वा. सर, तुम्ही कस्टम्समध्ये नोकरी करत होतात. आधी इन्स्पेक्टर होतात आणि असिस्टंट कमिशनर म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. डेप्युटी पण कमिशनर. डेप्युटी कमिशनर म्हणून. हो. म्हणजे नोकरी आणि मल्लखांब, कारण तेव्हा तुम्ही मल्लखांबासाठी प्रचार-प्रसार करतच होतात. हो, हो. तर नोकरी आणि मल्लखांब या दोन्हींची तारेवरची कसरत करताना हं. तुम्ही समतोल कसा साधलात? हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मला असं वाटतं मलखांबावरती बॅलन्सिंग वगैरे केलं जातं. पण त्या बॅलन्सिंगपेक्षा हे बॅलन्सिंग जास्ती महत्त्वाचं होतं, की नोकरी पण बरोबर. सांभाळायची आहे आणि मलखांब पण करायचं आहे. हे आठवतंय मला 75 साली मी नोकरीला लागलो आणि 76 साली पहिल्याच वर्षी मला आगरतळ्याला जिम्नॅस्टिकच्या नॅशनल्स होत्या. हं. आणि त्याच वेळेला जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया जी आहे, ती मलखांबाच्या पण नॅशनल्स घ्यायची. आणि नाशिकला राज्य स्पर्धा झाल्या. राज्य स्पर्धांमध्ये जिम्नॅस्टिकचा संघ निवडला. 6 मुलगे, 6 मुली आणि 4 मुलगे मलखांबाचे. अशा 16 जणांना घेऊन आगरतळ्याला जायचं होतं नॅशनलसाठी. आणि दुर्दैवाने त्यावेळेला आगरतळ्याला जाण्यासाठी 7 दिवसांचा प्रवास होता. म्हणजे मुंबईवरून लखनौ, लखनौ ते गुवाहाटी, गुवाहाटी ते लुमडिंग, लुमडिंगपासून धरमनगर आणि बापरे. पुढे धरमनगरकडून 12 तासाचा बसचा प्रवास करून मग आगरतळ्याला पोहोचायचं. हं. अशा 7 आणि मे महिन्यातले दिवस, त्यामुळे कुठेही रिझर्वेशन नाही. एवढ्या गर्दी सगळी गाडीला. कोणी तयार होईना टीम घेऊन जायला. शेवटी राज्य संघटनेने निर्णय घेतला, की यावर्षी आपण नॅशनलला काही टीम पाठवायची नाही म्हणून. मी हार्डली 22-23 वर्षाचा होतो तेव्हा. मग मी विचार केला, की आपण जर गेलो नाही, महाराष्ट्र संघ जर गेला नाही, तर काही नॅशनल थांबणार नाहीयेत. त्या तर होणारच आहेत. बरोबर. फक्त आपल्या मुलांची संधी मुकेल. आपल्या मुलांना त्यातले प्रॉस्पेक्ट्स मिळणार नाहीत. आणि म्हणून मी राज्य संघटनेला सांगितलं, की मी तयार आहे संघ घेऊन जायला. हं. आणि राज्य संघटनेचे त्यावेळेचे पदाधिकारी रामदास कल्याणपूरकर म्हणा, सुहास पाठारे म्हणा, यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पत्र दिलं, की उदय देशपांडे यांना महाराष्ट्र संघाचे कोच कम मॅनेजर म्हणून आगरतळ्याला जाण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून. आणि हे पत्र घेऊन मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये गेलो, तर डेप्युटी कमिशनर म्हणून एक जण होते. त्यांनी मला चक्क विचारलं, देशपांडे तुम्ही आत्ताच नोकरीला लागलाय, ठरवा पहिल्यांदा नोकरी करायची की नॅशनलला जायचं. हं. मी काय तुम्हाला रजा देणार नाही म्हणून. तर मी मनातल्या मनात म्हटलं मी दोन्ही करेन. नॅशनलला पण जाईल, नोकरी सुद्धा करेन. आणि मी आमचं हेड ऑफिस जे चर्चगेटला होतं, त्या चर्चगेट ऑफिसमध्ये गेलो आणि कलेक्टर जे होते आमचे, त्या कलेक्टरना भेटलो. श्रीकांतय्या नावाचे कलेक्टर होते. हं. आणि त्यांनी सगळं पत्र वगैरे वाचलं आणि मला म्हणाले, यंग मॅन, गो टू युअर ऑफिस अँड कीप अ नोट ऑन युअर टेबल. ॲज अरे वा. पर कलेक्टर्स इन्स्ट्रक्शन्स, आय एम लिव्हिंग फॉर आगरतळा. आणि मग मी त्याप्रमाणे आगरतळ्याला गेलो. पण पुढची गंमत आणखीन इंटरेस्टिंग आहे. आगरतळ्याला 7 दिवसाचा प्रवास करून अनरिझर्व्डमधनं कुठे टॉयलेट बाथरूमच्या बाहेर मुलांसाठी जागा करून द्यायची, कुठे 2 बसच्या मध्ये जागा करून द्यायची. पण हं. सगळ्या मुलांना आम्ही व्यवस्थित घेऊन गेलो आणि आगरतळ्याला पोहोचल्यानंतर तिकडचे आयोजक म्हणतात, आमच्याकडे मलखांबाच्या पण स्पर्धा आहेत. आम्हाला वाटलं फक्त जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा आहेत. त्यांनी मलखांबाच्या स्पर्धांची काही तयारीच केलेली नव्हती. हं. आणि मग मी बाजारात गेलो, तिकडून लाकूड विकत घेतलं, मग एका कार्पेंटरकडे गेलो, मलखांब बनवलं आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा बापरे घेतली सर. त्याच्यावरती. हं, हं. तेव्हा अशी नोकरीतली कसरत, अशी मलखांबाची उपेक्षा. पण यातून हळूहळू मलखांबाचे दिवस बदलत गेले. हं. म्हणजे त्यावेळेला मोहन रावले नावाचे एक मध्य मुंबईतले खासदार होते. त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला होता, इज द गेम ऑफ मलखांब रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट अँड व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. हं. त्यावेळेला मार्गारेट अल्वा नावाच्या केंद्रीय क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं, की वी हॅव आस्क्ड फॉर सर्टन इन्फॉर्मेशन फ्रॉम मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया. ऑन रिसिप्ट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन विल डिसाइड अबाउट द रिकॉग्निशन. हे किती साली झालं सर? हे साधारणपणे 73-74 साली वगैरे असेल. आणि त्यामुळे नाही 85-86 साली असेल. हं, हं. आणि त्यामुळे मलखांबाला मान्यताच नव्हती. पण दुसरं उत्तर जास्ती खतरनाक होतं, की to promote the game abroad is the sole responsibility of the concerned federation and not of the government. मग चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी, कोरिया टायक्वॉन्डोसाठी, मलेशिया सेपक टायक्वॉन्डोसाठी प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप धडपड करत असतं. आणि आमचं सरकार म्हणतं ती आमची जबाबदारीच नाही आहे, ती कन्सर्न फेडरेशनची जबाबदारी आहे. पण तरी मी ध्यास सोडला नाही. मी भारतातल्या जवळजवळ 100 खासदारांना भेटलो. त्यांच्याकडून केंद्रीय क्रीडा मंत्र्यांच्या नावाने पत्र घेतलं, की मलखांब आपला इतर देशीय असेल पारंपरिक खेळ आणि त्याला खेळ म्हणून मान्यता द्यावी.
आणि 1996ला पुन्हा मोहन रावलेंचा मला फोन आला की मुकुल वासनिक क्रीडा मंत्री आहेत, त्यांच्याशी माझी बोलणी झालेली आहेत आणि त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलंय. मी दुसऱ्या दिवशी सगळे कागदपत्र गोळा करून त्यांच्याकडे गेलो आणि 1.5 तास त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि त्याने सगळं एक्सप्लेन केलं की गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा कुठे कुठे घेतोय, किती राज्यातली मुलं त्यात भाग घेत आहेत, मलखांबाची नियमावली आम्ही कशी केली आहे, ज्या नियमावलीप्रमाणे पंचवर्ग घेतो आणि उत्तीर्ण झालेल्या पंचांना आम्ही प्रमाणित पंच म्हणून स्पर्धेला पंचगिरी करायला बसवतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांच्या PA ला बोलवलं आणि माझ्या हातात पत्रच दिलं की मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया, ज्याचे उदय देशपांडे प्रमुख कार्यवाह आहेत, त्या संघटनेला एक खेळ म्हणून आम्ही मान्यता देत आहोत. असं करून 1996ला मान्यता मिळाली. माझ्या समर्थ व्यायाम मंदिरात सुद्धा सुरुवातीला 2-3च मुलं मलखांब करायची. आज समर्थ व्यायाम मंदिरात जवळजवळ 100 मुलगे, 100 मुली, 200 करतात. मुलं रोज हो. मलखांब करतात. मुंबईमध्ये 2-3 ठिकाणी मलखांब चालायचा. त्या मुंबई आणि उपनगर याच्यामध्ये आता 200हून अधिक ठिकाणी मलखांब चालतो नियमितपणे. महाराष्ट्रातल्या फक्त 4 जिल्ह्यांमध्ये मलखांब होता. म्हणजे मुंबई, पुणे, सातारा, सांगली. आज महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहे, रजिस्टर्ड आहे अरे वा. आणि ती राज्य संघटनेला संलग्न आहे. आणि तसं भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4च राज्य होती जिकडे मलखांब चालत होता. आज भारतामध्ये 33 राज्य संघटना आहेत ज्या रजिस्टर्ड आहेत आणि मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाला ॲफिलिएटेड आहेत आणि त्या सगळ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळेला आपापल्या संघातून मुलं पाठवतात. पण सर मला काय म्हणायचं हा. की तुम्ही नुसता प्रचार प्रसार नाही केलात, तर हम्म. तुम्ही त्याच्यात इनोव्हेशन्स पण आणलीत, तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. नाही, पण सगळ्या सांगू का, गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर. त्यामुळे जिकडे आपल्याला गरज वाटते ना, त्यावेळेला मग आपण त्यातनं विचार करायला लागतो, याच्यावर उपाय कसा करायचा, काय केल्यानंतर याच्यातून मार्ग निघेल. त्यामुळे सुरुवातीला जमिनीत गाडायचा मलखांब होता, हम्म. पण मग स्टेजवरती दाखवायचं असेल मग तिकडे खड्डा करून कसा मलखांब गाडता येईल, बरोबर. किंवा गच्चीवरती प्रॅक्टिस करायची असेल तर कसा तिथे मलखांब कसं गाडता करता येईल. येईल. म्हणून मग आम्ही त्याला स्टँडचा मलखांब बनवला. खाली 2 लोखंडी स्टँड आणि त्याच्यावरती मलखांब नटबोल्टच्या सहाय्याने फिक्स करायचा. त्यामुळे आता स्टेजवरती, गच्चीमध्ये, वरांड्यामध्ये, शाळेच्या वर्गामध्ये कुठेही. कुठेही दाखवता येतो. म्हणजे पण मग एक सेपरेट मैदान नाही. हा, मैदानाची गरज तर इथं राहिली नाही. मग दुसरा प्रश्न आला की ज्यावेळेला आपण एखादा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी असतो आणि टॅक्सीने घेऊन जायचं असतं, एवढा 8-8.5 फुटाचा लांब मलखांब घेऊन कसं जाणं घेऊन जाणार. हे पण अवघड पडतं. मग आम्ही त्या मलखांबाचे 2 भाग केले. 4 फुटाचा एक भाग, 4 फुटाचा दुसरा भाग आणि ते नटबोल्टच्या सहाय्याने आतमध्ये रॉड टाकून ॲलन स्क्रूच्या सहाय्याने कसा तो फिक्स करता येईल याचं तंत्र शोधून काढलं. त्यामुळे हा पोर्टेबल मलखांब झाला आणि पोर्टेबल मलखांब टॅक्सीला डिकी टाकून कुठेही आपल्याला घेऊन जाता येतो. त्यामुळे दुसऱ्या अडचणीवरती आपण मात केली. तसं सुरुवातीला बाळंबट्टाचा देवधर यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये मलखांबाला जन्म दिला. पण नंतर 100 वर्षांनी जवळजवळ दामोदरभट मोघे यांनी वेताचा मलखांब शोधून काढला. हम्म. तर वेत हा एक, जसं आपण फर्निचर बनवतो तसा एक करंगळी एवढा जाडीचा 15 फूट लांब असा वेत असतो. तो रात्रभर पाण्यात भिजवायचा, म्हणजे तो खूप नरम होतो आणि मग तो वरती टांगायचा आणि त्या वेतावरती मलखांब करायचा. असा वेताचा मलखांब प्रचलित होता. आम्ही सगळं काय शिकलो ते वेताच्या मलखांबावर शिकलो. अरे. पण नंतर हे सिंगापूरहून येणारे वेत बंद झाले आणि त्यामुळे भारतातले वेत जे होते ते तेवढे तकलादू असत, तुटला की पटकन 2 तुकडे होऊन जात असत आणि त्यामुळे मग वेताला दोरीचा मलखांब हा एक पर्याय म्हणून स्वीकारण्यात आला. मग ही दोरी सुती दोरी असते, त्याच्यावर कॅनव्हासचं आवरण असतं आणि वरून त्या टांगलेल्या दोरीवरती वेगवेगळ्या प्रकारची आसनं आणि कसरतीचे प्रकार करत असतात. त्यामुळे सगळं म्हणजे काय शिकवलं आम्ही, समर्थ व्यायाम मंदिरात असेल किंवा या अंधशाळांमध्ये असेल, सगळीकडे दोरीचा मलखांब जास्तीत जास्त लोक शिकवलं. हो. आणि तुम्ही स्वतः जेव्हा हे येत होतात तेव्हा स्वतः घेऊन येत होतात आधी, किंवा कुठेही जाताना तुम्ही तो घेऊन जाता. अजूनही सुद्धा मी तसंच करतो. म्हणजे कमला मेहता शाळेतल्या श्यामाताई होत्या, त्या पूर्वी SNDT युनिव्हर्सिटीमध्ये होत्या आणि त्या SNDT युनिव्हर्सिटी टीम घेऊन इंटर युनिव्हर्सिटी जिम्नॅस्टिक कॉम्पिटिशनला यायच्या आणि मी मुंबई विद्यापीठात संघ घेऊन जायचो, म्हणून आमची ओळख होती. कमला मेहतामध्ये लागल्यानंतर त्यांच्याकडे एक दोरीची शिडी होती, दोरीची, आणि त्याच्यावर मुली चढत होत्या वगैरे. ती तुटली दोरीची शिडी आणि त्यांना दुरुस्त करायला कोणतरी पाहिजे होतं. म्हणून त्यांनी मला फोन केला की देशपांडे तुमच्या ओळखीचं कोणी आहे का. म्हटलं ठीक आहे, मी येतो आणि बघतो. आणि मी शाळेत गेलो, बघितली ती दोरी कशी आहे. मग लगेच मी त्यांना एक फोन नंबर दिला की हा माणूस येईल आणि तुमच्याकडे दोरी दुरुस्त करून देईल म्हणून. आणि मग त्याने विचारलं की मला या मुलीनं दोरीचा मलखांब शिकवण्याची इच्छा आहे. तर ते म्हणाले ह्या कशा करू शकतील मुली. म्हटलं माझी खात्री आहे नक्की करतील. मग कधीपासून करूया. म्हटलं आत्तापासून. मी दोरी घेऊनच गेलो होतो. मी दोरी लावली तिकडे आणि त्या दिवशी पहिल्यांदा पण मुलींना मग शिकवायला सर, सुरुवात झाली. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठेही गेलात की तुम्ही
पहिला आधी विचार हा करता की इथे आपल्याला मल्लखांब कसा रुजवता येईल किंवा कसा वाढवता येईल? खरं म्हणजे जिकडे मलखांब सुरू करतील अशाच ठिकाणी मी जातो, बाकीच्या ठिकाणी जातच नाही मी. नाही, पण मला काय म्हणायचं आहे की पण अंध किंवा मूकबधीर, मतिमंद मुलांचं हो. प्रत्येक कॅटेगरीचे वेगळे हो. अडचणी आहेत. हो. पण मग अंध मुलांचं कसं आहे की इतर मुलांना जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही करून दाखवता. होय. बरोबर आहे. होय. शब्दापेक्षा कृती जास्त महत्वाची. करेक्ट. पण अंध मुलांच्या बाबतीत तसं नाहीये. हां. शब्द महत्वाचे आहेत हो. आणि स्पर्श महत्वाचा आहे. काय अडचणी काय आल्या तुम्हाला की नाही, हा सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम होता, की आतापर्यंत आपण लोकांना करून दाखवत होतो आणि त्यांना सांगत होतो तुम्ही कसं केलं, आता तुम्ही करा. इकडे यांना दाखवण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांना दिसणार नाहीये. आणि म्हणून मग प्रत्येक कृती शब्दामध्ये बद्ध केली, की तुमच्यासमोर दोरी आहे, दोरीमध्ये दोन्ही हात पकडा, मग डावा पाय आतमधनं घाला, अंगठ्यामध्ये दोरी पकडा, डावा पाय ताठ होईपर्यंत वरती चढा, उजवीकडे वळा आणि तो उजवा पाय स्विंग घेऊन जोरात वरती फिरवा आणि अंगठ्यात दोरी पकडा. मग ते तुमचे जे काही शब्द आहेत त्याच्यावर विश्वास ठेवतात, ज्याला आपण ब्लाइंड फेथ म्हणतो ना, तसं आणि करत जातात आणि त्यांना ते येत जातं. आणि उंचीचा भीती नसल्यामुळे, कारण त्यांना दिसत नाही आपण जमिनीपासून किती उंचीवर आहोत, त्यामुळे भीती नसल्यामुळे ते खूप छान करायला लागतात. म्हणजे त्यांचा जेव्हा प्रात्यक्षिक वगैरे बघितली तर लोकांनी माझं खूप कौतुक केलं, देशपांडे तुमची कमाल आहे, अंध मुलांना कसं शिकवलं. पण खरं तर मी मनात असं म्हणत होतो, कमाल माझी नाही, कमाल त्यांची, की त्यांना शिकवता कसं शिकवायचं हे मी शिकलो. त्यांनी मला शिकवलंय कसं पण सर शिकवायचं. आधी सुरुवातीला भीती नाही वाटली की मुली असं वरती जातील आणि वरून डायरेक्ट हात सोडले तर हा, एकदम पडतील खाली, एकतर काय मग लहान त्यावेळेला मी काय करेन हा. असं नाही वाटलं कधी? नाही, कारण का लहान मुली होत्या, त्यांचं वजन माझ्या हातात मी पेलू शकत होतो. त्यामुळे आणि सांगितलेली पहिली स्टेप केल्याशिवाय दुसरी स्टेप करायला द्यायची नाही. त्यामुळे एक पुढे स्टेप जात त्यांनी खूप चांगलं प्रावीण्य मिळवलं त्यावेळेला सुद्धा. म्हणजे आज सुद्धा मला ते दिवस आठवले, की असं वाटतं की खरंच तो आयुष्यातला माझा सुवर्ण काळ होता, की ज्यावेळेला मी स्वतःहून त्या शाळेत जात होतो आणि त्या मुली इतक्या आसुसलेल्या असायच्या, मी खरंच, केव्हा एकदा खरंच. येतोय आणि त्यांना शिकवतोय. आणि त्या मुलींचं ना सुरुवातीला मला हा कालावधी पण आठवतो, की सुरुवातीला मुली मलूल असायच्या, काही करायला तयार नसायच्या. नुसतं धावायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना काही धावणं काही माहिती नाही, काही हा, धावलेलं खरंय नाही. सर. आणि मग काही एक्सरसाइज नाहीत, मग सतत पोटात दुखणं, डोकं दुखणं असे विकार असायचे. आणि हळूहळू डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला लागल्या, मुलांचा सराव वाढायला लागला. सराव वाढला की मग भूक लागायला लागली की सगळे पोटदुखी, डोकेदुखी हे सगळे विकार दूर झाले. आणि मग ज्यांना 35-40% मार्क मिळाले शाळेत, ते 70-80-90% पर्यंत जाऊ लागले. मग एक बाहेर डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, लोक टाळ्या वाजवतात, कौतुक करतात, म्हटलं सेल्फ एस्टीम, कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. हो. आणि यामुळे संपूर्ण आमूलाग्र त्यांच्यात परिवर्तन झालं. एक प्रांजल पाटील नावाची मुलगी जी 3री पासून 10वी पर्यंत कमला मेहता अंधशाळेत होती, ती आता भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे आणि दिल्लीला ती आज एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करते. त्यामुळे हे खरंच. केवढं मोठं परिवर्तन आहे आणि हे केवढं यश आहे मोठं मोठं. हा मोठा सत्कार. ह्याच्यापेक्षा किती पुरस्कार मिळाला तरी तेवढं समाधान मिळणार नाही. खरंय सर. हा अनुभव आहे बरं का सर मला की खरंच एकदा आम्ही जेव्हा शिकायला लागलो त्यानंतर म्हणजे ताप, सर्दी, खोकला हे असे कोणते आजारच होत नव्हते आम्हाला कधी. राईट. तेव्हा तुम्ही आता शिकवत होतात. हं. म्हणजे एक 20 वर्षांपूर्वी वगैरे 20-25 वर्षांपूर्वी हो. आणि आता 2024 तर आत्ता शिकवताना किंवा तेव्हा शिकवताना तुम्हाला कसा तेव्हाच्या मुलींचा काय प्रतिसाद होता आणि आता जी मुलं शिकतात, मुलं मुली दोन्ही पण शिकतात, हो. तर तुम्हाला म्हणजे काय कसा प्रतिसाद मिळतो आता? मी प्रामुख्याने मला जाणवलेला फरक म्हणून असं सांगेन, की त्यावेळेच्या ज्या मुली होत्या ना, त्या थोड्या जास्त फोकस्ड होत्या. त्यांनी जे काही शिकतायत ते करतायत ते त्याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. आताच्या मुलींचं ना खूप चंचल वृत्ती आहे. त्यांचं असं एके ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं नाहीये. आज हे करतील, उद्या ते करतील, परवा ते करतील. आणि मग त्यामुळे त्यांच्या सरावामध्ये नियमितपणा हा खूप कमी असतो. आणि मग प्रगती जी आहे ती खूप कमी वेगाने होते. प्रगती नक्कीच. अर्थात शाळांनी त्याच्यासाठी घेतलेले परिश्रम किंवा घेतलेले एफर्ट्स हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात आणि मुलींचा प्रतिसाद हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. मला आठवतं त्यावेळेला कांचनताई सोनटक्के होत्या. त्यांची नाट्यशाला म्हणून संस्था होती. त्या नाट्यशालेच्या वतीने त्यांनी मूकबधिर, अंध, अपंग, मतिमंद मुलांसाठी खूप काही उपक्रम राबवले होते. आणि त्या ठिकाणी त्यांना गायन, वादन, नर्तन, अभिनय हे सगळं शिकवलं जायचं आणि त्यांना मलखांब शिकवण्यासाठी मी जात असे. आणि
मतिमंद मुलांना सुद्धा शिकवणं किंवा फिजिकली हँडिकॅप मुलांना सुद्धा शिकवणं किंवा मूकबधिर मुलांना शिकवणं हे खूप वेगळं असतं. म्हणजे अंध मुलांना शिकवताना आपण शब्द वापरू शकतो, त्यांना दिसत नाही पण आपण त्यांना शब्दाने सांगू शकतो. मूकबधिर मुलांचं एकदम उलट आहे. त्यांना तुम्ही किती बोललात तरी काही कळणार नाही. त्यांना फक्त तुम्ही जी कृती कराल तीच दिसते. त्यामुळे अशा संपूर्ण वेगवेगळ्या बाजूंनी मलखांबाचा प्रशिक्षणाची संधी मिळाल्यामुळे मला खूप फायदा झाला त्याचा. सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या लिलया पेलता सर. 20-25 वर्षापूर्वी तुम्ही शिकवायला लागलात अंध मुलांना हो. आणि मूकबधिर मुलांना वगैरे. आता यावर्षी जी पॅरिस ऑलिम्पिक होती, हो. तर त्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तुम्ही समर्थ मंदिराचा एक संघ घेऊन गेला होतात. हो. त्यात 4 अंध मुलं आणि 3 नॉर्मल हो. मुलं होती. कसं वाटलं की म्हणजे नाही, याचं श्रेय द्यायला पाहिजे रिलायन्स फाउंडेशनच्या ज्या चेअरपर्सन आहेत नीता मुकेश अंबानी यांना त्याचं श्रेय जाईल. त्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOCच्या पण एक सभासद आहेत आणि त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये थॉमस बाक नावाची इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांना मुंबईत बोलवलं होतं आणि घणसोलीला जो रिलायन्स कॉर्पोरेट पार्क म्हणून आहे त्या ठिकाणी त्यांनी 300-400 मुलांची अशी गल्ली क्रिकेट म्हणा, खो खो म्हणा किंवा मलखांब म्हणायची प्रात्यक्षिकं ठेवली होती. त्यावेळेला फक्त 10 अंध मुलगे आणि फक्त 10 अंध मुली असं 20 जणांना घेऊन इकडनं गेलो होतो मी आणि त्या ठिकाणी आम्ही दोरीच्या मलखांबाची आणि पुरद्याला मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली आणि ती प्रात्यक्षिकं इतकी इफेक्टिव्ह होती, इतकी परिणामकारक होती की त्याच्यामुळे थॉमस बाक आणि मिसेस नीता अंबानी यांनी हा निर्णय घेतला की पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये आपण या मुलांचं मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायचं. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही 8 जणांची टीम तयार केली. त्यात मी आणि डॉक्टर नीता ताटके आणि 2 डोळस छोटी मुलं होती, एक रिद्धी दळवी आणि एक समर्थ पाटील आणि 4 अंध मुलं होती. त्यात एक अजय लालवानी म्हणून मुलगा होता, एक व्यंकटेश मंदाडे म्हणून मुलगा होता, हे 2 मुलगे आणि कोमल पाटील आणि अंजली टपाल अशी 2 मुली होत्या. अशा 8 जणांची टीम आम्ही तिकडे गेलो आणि 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑलिम्पिकचे सगळे दिवस आम्ही दररोज एक काय दिवशी तर 2-2 प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी इंडिया हाऊसमध्ये दाखवली आणि अनेक देशोदेशातून आलेले खेळाडू असतील, प्रशिक्षक असतील, प्रेक्षक असतील, पालक असतील किंवा पत्रकार असतील, इंडिया हाऊसमध्ये येणारे सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे पत्रकार यांनी ती प्रात्यक्षिकं इतकी डोक्यावरती घेतली. या मुलांचं खूप कौतुक केलं, त्यांना काही भेटवस्तू दिल्या, त्यांना जेवायला वगैरे घेऊन गेले आणि त्यानिमित्ताने अनेक लोकांनी परदेशात सुद्धा या प्रात्यक्षिकांची चित्रफित वगैरे दाखवली. आता तुम्ही ठिकठिकाणी तर प्रात्यक्षिकं दाखवत होतातच. आणि मला आठवत आहे सर की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हाही तुम्ही खूप असे प्रयत्न केलेत की म्हणजे फक्त अंध मुलांचीच प्रात्यक्षिकं नाहीत किंवा फक्त नॉर्मल मुलांचीच प्रात्यक्षिकं नाहीत, तर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने आम्हाला घेऊन जात होता ठिकठिकाणी आणि एका रोपवरती समर्थ मंदिरची टीम आणि एका रोपवरती आम्ही स्वतः प्रात्यक्षिकं दाखवत होतो. म्हणजे तुम्हाला अशी भीती नव्हती वाटत की कदाचित आमचं म्हणजे समर्थ मंदिरच्या मुलांचं टायमिंग नाही चुकणार, पण आमचं टायमिंग थोडंसं चुकू शकतं त्यावेळेला, कारण त्यांनी एखाद्या वेळेला पद्मासन दाखवलं असेल तर कदाचित आम्ही पर्वतासन दाखवू, असं टायमिंग चुकेल असं कधी वाटलं नाही का? नाही, खरं तर मी सांगू का, त्यावेळेची जी बॅच होती ना, मी त्याच्यामध्ये सविता गायकवाड किंवा नेहा खरे, निशा खरे किंवा उर्मिला यादव, लता उमराणिया, ह्या इतक्या छान छान मुली होत्या. वर्षानुवर्षांच्या मेहनतीमुळे त्यांचं परफेक्शन खूप चांगलं होतं. मला अगदी म्हणजे मी त्या मुलीने सांगत पण नसते आधी तुम्हाला कुठला एलिमेंट करायचं आहे, मी कॉमेंट्री करता करता जो एलिमेंट मी सांगेन तो त्या मुलीने करायचा, इतकं हे होतं. त्यामुळे मला त्याबद्दल खूप खात्री होती. पण एक प्रश्न असा होता की हे आपण इकडेच दाखवतोय, पण मलखांबाचा विदेशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कुठेतरी त्याला ऑलिम्पिक्समध्ये पण घेऊन जायला पाहिजे. आणि मग तुम्हा सगळ्या मुलींना घेऊन आपण जयपूरला, उदयपूरला वगैरे गेलो होतो, दिल्लीला गेलो होतो. म्हणजे भारतात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं झालीत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाली, पण आता भारताच्या बाहेर सुद्धा मलखांबाला कुठेतरी लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे. आणि म्हणून मग ज्यावेळेला ऑलिम्पिकचं निमंत्रण आलं आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या वेळेला इंडिया हाऊसमध्ये मलखांब दाखवायचं ठरलं, त्यावेळेला मला मनापासून आनंद झाला. कुठेतरी ऑलिम्पिक्समध्ये मलखांबाचं पदार्पण झालं. कारण 1932 मध्ये जेव्हा बर्लिन ऑलिम्पिक झालं होतं त्यावेळेला हिटलरच्या समोर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली होती
आणि हिटलरने एवढं खुश होऊन त्याने एक ऑलिम्पिक मेडल दिलं होतं. त्याच्यानंतर आता जवळजवळ 88 वर्षानंतर पुन्हा ही संधी मिळाली की ऑलिम्पिकमध्ये आपण मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवायचंय. पण त्यात पण एक तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की आपण आपली पूर्ण टीम घेऊन जावी वगैरे? नाही, मला खात्री होती अशी की समर्थच्या मुलांना किंवा डोळस मुलांना अशी खूप संधी मिळते. निरनिराळे टेलिव्हिजनवरती शोज येतात की एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, इंडियाज गॉट टॅलेंट, मराठी पाऊल पडते पुढे, हुनरबाज देश की शान. आणि या सगळ्यामध्ये डोळस मुलांनी दाखवलेली मल्लखांबाची प्रात्यक्षिकं ही विजेती ठरलेली आहेत. हो. पण अंध मुलांना केव्हा संधी मिळणार? नीता मुकेश अंबानींमुळे अंध मुलांनाही संधी मिळणार, त्याचं सोनं व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि या निमित्ताने मल्लखांब ऑलिम्पिकच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 1936 साली ज्यावेळेला 2036 साली ज्यावेळेला अहमदाबादमध्ये इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने ऑलिम्पिकचं आयोजन होईल, त्याच्यामध्ये मल्लखांब एक स्पर्धात्मक खेळ म्हणून अरे सुद्धा वा. असेल, असं हं. आपलं आतापासून नक्की, प्रयत्न सुरू नक्की, झालेला नक्की आहे. असेल सर. मला थोडं जाणून घ्यायला आवडेल सर. तुम्ही फक्त भारतातच प्रचार-प्रसार नाही केलं. आज जवळ-जवळ बऱ्यापैकी सगळ्याच म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे तुम्ही स्वतः गेलात. हो. तिथे स्वतःच्या खर्चाने टीम नेलीत. कसं शक्य झालं आणि कसं तुम्हाला वाटलं की वेगवेगळ्या देशांमध्ये हे करायला हवं आणि किती देशांमध्ये तुम्ही असं हां. प्रयत्न केलात? प्रश्न असा आहे की मी काही खूप मोठी श्रीमंत असा मी नाहीये की खरंय, गडगंज खरंय, संपत्ती खरंय. आहे आणि आपण आपला खर्च करायचा. पण माझ्या मागे समर्थ व्यायाम सारखी एक समर्थ संस्था होती हं, आणि त्यामुळे त्या संस्थेचं नाव होतं, संस्थेचं गुडविल होतं. त्यामुळे ज्या वेळेला मी समर्थमधून काही मुलं घेऊन विदेशात मल्लखांबाची प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी जाणार आहे आणि त्यासाठी असा खर्च येणार आहे, असं मी 4 लोकांकडे जेव्हा सांगत होतो, लोकं स्वतःहून मला काही ना काहीतरी आर्थिक मदत करत होती. आणि त्यामुळे अगदी मल्लखांबाच्या विदेश गमनाची माझ्याकडून सुरुवातच अशी झाली होती, ज्यावेळेला सगळ्यात 1997ला एक जपानमध्ये टेलिगेम्स, टेलिमॅचेस नावाची एक टेलिव्हिजनवरची स्पर्धा होती. त्यात 15 मुलगे भारतातनं बोलावले होते आणि 15 मुलगे चायनामधनं बोलावले होते. मुलगे-मुली त्यांची एकत्रित टीम होती. तर आम्ही एक 4x4 फुटाचा 6 फूट उंचीचा टेलिफोन बूथ होता हं. आणि त्याच्यामध्ये एका वेळेला जास्तीत जास्त माणसं अकोमोडेट करायची अशी ती स्पर्धा होती. तर आम्ही 15 मुलं निवडली. काही समर्थमधली होती, काही मुंबईतली होती, काही महाराष्ट्रातल्या बाहेरच्या जिल्ह्यांमधून होती. समर्थमध्ये त्यांचा नेहमी सराव घेतला. एक टेलिफोन बूथ तसा उभा करून घेतला आम्ही प्लायवूडचा आणि चांगली प्रॅक्टिस केली. आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही 15च्या 15 जण आतमध्ये गेलो आणि मी शेवटचा होतो. मी कडी लावून घेतली आतमध्ये. आणि चायनाची टीम होती, ते काही मुली होत्या, काही मुलं होती. फक्त 14 जण आतमध्ये जाऊ शकले. 15व्याने बाहेरून कडी लावली. पण त्यांनी दोघांनाही जॉइंट विनर्स म्हणून टेलिमॅच हं, होती. फार हं. मोठी स्पर्धात्मक कॉम्पिटिशन नव्हती, फन गेम होता. पण दोघांनाही विनर म्हणून डिक्लेअर केलं. पण आम्हाला विचारलं, हे कंटॉर्शन असं कमीत कमी जागेमध्ये एवढं तुम्ही कसे अकोमोडेट करू शकलात? तेव्हा मी त्यांना म्हटलं की आम्ही मल्लखांब करतो. मल्लखांब म्हणजे काय? तर मल्लखांब म्हणजे शरीराच्या लवचिकतेची परमावधी आहे की खरंय. त्या पाठीच्या कण्याला सगळ्यात जास्त व्यायाम आहे. शरीर आकुंचित करणं हे खूप त्याच्यामध्ये येतं. आणि मग आम्ही मल्लखांब घेऊनच गेलो होतो तिकडे. त्यामुळे त्या स्टेजवरती आम्ही स्टँडचा मल्लखांब लावला, जो फोल्डिंग पोर्टेबल मल्लखांब होता आणि त्याच्यावरती मल्लखांबाचं कौशल्य दाखवल्यानंतर त्यांचे निपॉन टीव्हीवरून लाईव्ह टेलिकास्ट केलं. हं. आणि मग चायनीज लोकांनी त्यांचं ॲक्रोबॅटिक्सचं, जिम्नॅस्टिकचं स्किल वगैरे दाखवलं. अशा रीतीने तो एपिसोड झाला. पण दॅट वॉज आपली समर्थ व्यायाममंदिरची विदेशात जाण्याची ती पहिली वेळ होती, ज्यावेळेला आम्ही त्या डेमॉन्स्ट्रेशन दाखवली. त्याच्यानंतर आम्ही एक फ्रान्समध्ये एक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे, की दरवर्षी 25 फ्रेंच माणसं भारतात पाठवतात. ते भारतात वेगवेगळ्या इंडियन लोकांकडे राहतात आणि मग एक दिवशी इंडियन इव्हनिंग म्हणून त्या सगळ्यांना एकत्र आणतो आणि त्यांना गरबा असेल, भांगडा असेल किंवा काही मंगळागौरीचे खेळ असतील, असं इंडियन कल्चर दाखवतात. त्याच्यात आम्ही त्यांना मल्लखांब दाखवत होतो. हं, हं. आणि ते बघून मग त्याने आम्हाला विचारलं, की देशपांडे तुमचं एक कल्चर आमच्या फ्रेंचच्या कल्चरशी फार मिळतं-जुळतं आहे. तर तुम्ही फ्रान्सला येऊन काय दाखवत नाही? आणि म्हणून मग 1998 साली मी पहिल्यांदा फ्रान्समध्ये गेलो. त्या ठिकाणी पॅरिस, मार्सेलिस, निस अशा 3 ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी स्वतः मल्लखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. तिकडे वर्कशॉप घेतलं मल्लखांबाचं एक. आणि मग तिकडे येताना आम्ही लंडनला थांबलो होतो. हं. लंडनला आमचे एक डॉक्टर यशवंत प्रधान म्हणून होते. हाईड पार्कच्या जवळ राहायचे ते आणि त्यांच्याकडे राहून मी लंडनमधल्या काही संस्थांना भेटी दिल्या आणि त्यांना
की इकडे आपण मलखांब कसा चालू करू शकू, डेमॉन्स्ट्रेशन कसं करू शकू वगैरे. आणि माझी एक विद्यार्थिनी होती, ती उषा जोशी म्हणून. हं. तिने त्या सगळ्या संस्थांची कॉन्टॅक्ट करून छानपैकी एक 10 दिवसाचा दौरा आयोजित केला. आणि 1998च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आम्ही लंडनला गेलो. या सगळ्या शाळांमध्ये मलखांबाचे डेमॉन्स्ट्रेशन झाले, वर्कशॉप झाले, शिकवलं तिकडे आम्ही. तिकडे आम्हाला एक ज्योत्स्ना इनामदार नावाच्या बाई भेटल्या. त्या म्हणाल्या 1999 मध्ये अमेरिकेमध्ये सॅन होजे या ठिकाणी एक BMM कन्व्हेन्शन आहे, म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन. तर अमेरिकेतली सगळी महाराष्ट्रीयन मंडळी एकत्र येतात. 3-4 जुलैला अमेरिकेचा राष्ट्रीय दिन असतो, स्वातंत्र्य दिन असतो. त्यावेळेला सगळ्यांना सुट्ट्या असतात. त्यावेळेला ते असा कार्यक्रम आयोजित करतात आणि भारतीय कलाकारांना बोलवतात. महाराष्ट्रीयन गायक असतील, नृत्य असतील, अभिनेते असतील, नाटकं असतील आणि तो 2 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम होतो. तर तिकडे तुम्ही मलखांब का दाखवत नाही? त्याने मला त्या आयोजकांचा पत्ता दिला. मग त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. तर दीपा चित्रे नावाच्या मुख्य होत्या त्या. त्या म्हणाल्या की आमचं सगळं फायनल झालेलं आहे, बजेट पण अलॉट झालेलं आहे. आता आमच्याकडे पैसे नाहीयेत. पण तुम्ही येणार असाल तुमच्या खर्चाने तर तुम्ही या. तुम्हाला मेन स्टेजवरती 10 मिनिटं मलखांबाची प्रात्यक्षिक दाखवण्याची आणि एखादं छोटंसं वर्कशॉप घेण्याची आम्ही संधी देऊ. मी ते आव्हान स्वीकारलं. मग मुंबईतनं लोकांकडनं देणग्या गोळा केल्या आणि आम्ही तिकडे गेलो आणि ते प्रात्यक्षिक इतकं छान झालं की आयोजकांनी माईकवरून अनाउन्स केलं, ही मंडळी समर्थ व्यायाम मंदिरची स्वतः आपल्या खर्चाने इकडे आलेले, आम्ही त्यांना खर्च पण देऊ शकत नाही आहोत. मग ज्या कोणाला द्यायचं असेल त्यांनी आमच्याकडे पैसे जमा करावेत. आणि मग आमचा जेवढा खर्च झाला होता त्यापेक्षा जास्त रक्कम आम्हाला तिकडे गेल्यानंतर मिळाली आणि समर्थ व्यायाम मंदिराचा त्याचा फायदा झाला. असं करून आतापर्यंत जवळजवळ 52 देशांमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मलखांब सुरू केलेलं आहे. आणि प्रामुख्याने सगळ्यात आवडीचं माझं ठिकाण सांगायचं असेल तर जर्मनी, म्युनिक. त्याचा पण एक किस्सा आहे सर, की तुम्ही कसे जर्मनीमध्ये हा. गेलात. आणि व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे तिकडे एक डॉक्टर रायनहार्ड ब्योगले नावाचे गृहस्थ होते, जे लहानपणी सतत आजारी पडायचे. कोणीतरी त्यांना सांगितलं की रायनहार्ड तुम्ही योगा करा, योगासन केल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. त्यांनी खरोखर योगासन सुरू केली, त्यांना खरोखरच फायदा झाला. आणि मग योगाचे त्यांनी क्लासेस सुरू केले आणि मग भारतात योगाचं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी ते BKS अय्यंगार यांच्याकडे पुण्याला आले आणि त्यांनी कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर फिरत फिरत पुण्यात एका संस्थेत गेले. तिकडे त्यांनी मलखांब चाललेला बघितला. ते खूप प्रभावित झाले. त्यांनी त्या मलखांबाचे खूप फोटो बिटो काढले आणि जर्मनीला परत गेल्यानंतर एक 350 पानाचं योगाचं जर्मन भाषेमध्ये पुस्तक लिहिलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये 4 मलखांबाचे फोटो दिले. आणि मलखांब हे योगाचं एक प्रगत साधन आहे आणि जी सगळी योगासनं करतो ते इकडे दोरीवरती किंवा खांबावरती केली जातात आणि ते खूप आवश्यक आहे वगैरे त्यांनी त्याच्यात प्रतिपादित केलं. आणि मग त्यांच्या मनात सारखं होतं की कोणीतरी जर्मनीतनं आपण भारतात पाठवायचं, त्यांनी मलखांब शिकायचा आणि परत येऊन जर्मनीत मलखांब चालू करायचं. कोणी त्यांना मिळत नव्हतं. शेवटी 2002च्या डिसेंबरमध्ये त्यांची एक विद्यार्थिनी युटा श्नायडर नावाची, ती म्हणाली की मी जाते भारतात आणि मलखांब शिकून येते. आणि जिकडे त्यांनी मलखांब बघितला होता त्या संस्थेमध्ये पुण्याला ती गेली. पण तिकडे जे प्रमुख होते त्यांनी तिला सांगितलं, काय वेडी आहेस का तू, हे लहान मुलांचं काम आहे, तुझ्यासारखं काम नाही. कारण तिचं वय होतं 49 वर्षाचं. तर या वयात तू काय शिकणार? तर ती खूप नर्वस झाली. पुण्यात एक ओशो आश्रम म्हणून आहे, ती ओशो आश्रम मध्ये गेली. तिकडे योगायोगाने तिला राहुल केसरकर नावाचे गृहस्थ भेटलो. हे राहुल केसरकर मुंबईचे आहेत, पण मी त्यांना अजून कधी भेटलेलं नाही, कधी बघितलेलं नाहीये अजून सुद्धा. ही गोष्ट झाली 2002ची. पण ते पण दोघं एकमेकाला ओळखत नव्हते. त्यांचं बोलणं सुरू झालं की कुठनं आलात तुम्ही, कशाला आलात? तर ते म्हणाले मी जर्मनीहून आले, मला मलखांब शिकायचंय. पण हे म्हणतात तुम्हाला काही मलखांब शिकता येणार नाही. मी खूप नर्वस झाले. तर ते तिला म्हणाले तू काय काळजी करू नको, मुंबईमध्ये उदय देशपांडे म्हणून आहेत, ते समर्थ व्यायाम मंदिरमध्ये असतात, ते तुला नक्की मलखांब शिकवतील. तर तिने रातोरात माझा फोन नंबर शोधून काढला, मला रात्री फोन केला, मी युटा श्नायडर जर्मनीहून आले, मला मलखांब शिकायचंय, तुम्ही शिकवाल का मला? म्हटलं हो नक्की शिकवेन, पण माझं वय 49 आहे. म्हटलं तर काय झालं, तर केव्हा येऊ? म्हटलं लवकरात लवकर या. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ती बाई या ठिकाणी अशी पाठीला व्यावसायिक बनवून आली. वास्तविक त्या दिवशी काय होतं की माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि ते इकडे वडाळ्याला एका हॉलमध्ये होतं. मी सकाळी व्यायामचं सगळं अनेक सांभाळून आता कपडे करून लग्नाला जायचं म्हणून तयार होऊन बसलो होतो आणि तेवढ्यात ती बाई समोर आली. तर
केव्हा शिकायचं आपण, केव्हा चालू करायची? म्हटलं आता लगेच. मी कपडे बदलले आणि त्याला हॉलमध्ये नेऊन मलखांब शिकवायला सुरुवात केली आणि 2 महिने ती इकडे राहिली. सकाळ संध्याकाळ ती मलखांब शिकली. मग आमच्या साताऱ्याला मलखांबाच्या नॅशनल्स होत्या, तर ती ऑल द वे साताऱ्याला पण आली. तिने सगळ्या भारतातून आलेल्या खेळाडूंची, प्रशिक्षकांची ती चर्चा केली आणि 2003च्या डिसेंबर नाही, 2003च्या एप्रिलमध्ये तिचं पहिलं पत्र मला आलं. त्यावेळेला काय व्हॉट्सॲप आणि ईमेल वगैरे काही नव्हतं. पण टपालाने तिचं पत्र आलं. त्याच्यामध्ये ते लिहिलं होतं की 2004च्या ऑगस्टमध्ये आम्ही पहिला मलखांबाचा कॅम्प जर्मनीत घेणार आहोत आणि तुम्हालाच त्याला शिकवायला यायचंय. तर आमची संस्था खूप छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला जाण्या-येण्याचं भाडं काय आम्ही देऊ शकणार नाही. पण इकडे राहण्या, जेवणा, खाण्याची मात्र सोय करू. आता एप्रिलमध्ये तुला माहिती आहे आमच्याकडे वासंतिक शिबिर असतं. हो. हे भारतातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जुनं शिबिर आहे. सकाळी 800 आणि संध्याकाळी 1200 अशी 2000 शिबिरार्थी त्याच्यामध्ये असतात. तर प्रत्येक मुलाला आपण न्यूट्रिशन डाएट काहीतरी अल्पोपहार देतो आणि सकाळी 7ला ध्वज सुरू होताना शिबिर सुरू होताना ध्वज चढवला जातो, 9ला उतरवला जातो, पुन्हा संध्याकाळी 5ला ध्वज चढवतो, 7ला उतरवतो. अशा दिवसाला 4 पाहुणे बोलावतो ध्वजारोहणाला आणि असे 10 दिवसाला 40 पाहुणे बोलवायचे. ह्या सगळ्या आणि त्यावेळेला मी सर्व्हिसमध्ये होतो, त्यामुळे फटाफट सकाळचं शिबिर आटपायचं, ऑफिसला पळायचं, ऑफिसमध्ये पुन्हा संध्याकाळी 5च्या आधी यायचं, दुसरं शिबिर संध्याकाळचं चालू करायचं. ह्याच्यात तिच्या पत्राला उत्तर द्यायला काय मला वेळ मिळाला नाही आणि 30 तारखेला आपलं शिबिर संपल्यानंतर मी मुंबईच्या बाहेरच्या शिबिराला गेलो. त्यावेळेला ते दुसरं पत्र येऊन पडलं, ते पण अनआन्सर्ड तसंच राहिलं. आणि मग तिने राहुल केसरकरांना फोन केला की उदय देशपांडेंनी मी 2 पत्र लिहिली आहेत, त्यांचं काही उत्तर आलं नाही, तुम्ही जरा बघाल का त्यांच्याकडे, काय झालं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी मला फोन केला. तेव्हा पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला मी. तर म्हटलं हो, मला 2 पत्र मिळाली आहेत, मी आजच्या तिला उत्तर देतो. आणि तिला मी उत्तर देऊन पाठवलं की तू माझी राहण्या, जेवण, खाण्याची सोय नाही केलीस तरी माझी मी करेन, पण मलखांब शिकवायला नक्की येईन म्हणून. आणि मला 1 वर्ष आधी कळलं होतं की आपल्याला 2004च्या ऑगस्टमध्ये जर्मनीत जायचंय म्हणून. मग इकडे रुपारेल कॉलेजच्या नीता ताटके यांच्या 2 विद्यार्थिनी होत्या. त्या सकाळी 6ला इकडे यायच्या आणि मला जर्मन भाषा शिकवायच्या. 6 ते 7 मी जर्मन भाषा शिकायचो आणि 7 ते 8 मी त्यांना मलखांब शिकवायचो आणि मग त्या कॉलेजमध्ये जायच्या. असं करत करत वर्षभरात इतका मी जर्मन भाषा शिकलो की पहिलं शिबिर 2004मध्ये आम्ही जर्मन भाषेतनं घेतलं, पण त्या मुलांना इंग्लिश अजिबात समजत नाही आणि ते इतकं इफेक्टिव्ह झालं की तिथपासून आजपर्यंत 16 वर्ष दरवर्षी मला ते ऑगस्ट सप्टेंबर जर्मनीत बोलवतात. मी 10 मुलं घेऊन जातो. हो, आणि त्या सगळ्यांचा खर्च ते करतात आणि 50-50 मुलांची 2 शिबिरं होतात. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. आता 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. अरे वा. सर, मला पण आठवतंय की आम्ही जेव्हा शिकत होतो हो. तेव्हा पण तुम्ही आम्हाला सांगायचात की पासपोर्ट काढा, हां. तुम्हाला मी कधीतरी जर्मनीला घेऊन जाईनच. हो, हो. पण म्हणजे तेव्हा जे सांगायचं ते तुम्ही आता यावर्षी प्रत्यक्षात आणलं. हां. म्हणजे त्याच्यात पॅरिसवरून आल्या मला सुनील देवधर म्हणून एक दिल्लीतले कार्यकर्ते आहेत. त्यांचा फोन आला की आम्ही दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियमवरती एक नॉर्थ ईस्ट स्टुडंट फेस्टिवल करतो आहोत. तर तुम्ही त्या फेस्टिवलमध्ये मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी याल का? तर मी त्यांना म्हटलं होतं की नक्की येईन, पण आता पॅरिसला गेलेल्या अंध मुलांचं सुद्धा आपल्याला दाखवता येईल. मग त्यांनी 15 मुलं समर्थ व्यायाम मंदिराची आणि 10 अंध मुलं अरे वा. असं करून 25 मुलांना तिकडे बोलवलं आणि ते प्रात्यक्षिक इतकं छान झालं. ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री आहेत, ते त्या ठिकाणी आले होते. त्यांनी पण खूप चांगलं कौतुक केलं होतं प्रात्यक्षिकांचं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ऑलिम्पिकमध्ये आता मल्लखांब हा खेळ सहभागी होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. तर मग राष्ट्रीय खेळांमध्ये जावा हो. यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करत आहात? मागाशी म्हटलं तसं की खूप वर्ष केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे प्रयत्न केले आणि शेवटी मोहन रावले यांच्यामुळे 1996ला मुकुल वासनिक यांनी मलखांबाला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर सुरेश कलमाडी जे रेल्वे मिनिस्टर होते त्यांनी रेल्वे कन्सेशन्स पण दिली आणि त्यामुळे मलखांबाला एक राजमान्यता मिळाली. मलखांबाच्या खेळाडूंना रेल्वेने प्रवास करण्यासाठी भाड्यामध्ये सवलत मिळायला लागली. पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून कलरीपयटू असो, मलखांब असो, योगासना असो, टांगथा म्हणून मणिपूरचा खेळ, या इंडिजिनस खेळांना खूप प्राधान्य दिलेलं आहे. खेलो इंडियामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे आणि आम्ही रेल्वेने राष्ट्रीय स्पर्धेला जात असू. आताची मुलं विमानाने जातात आणि तो खर्च शासनातर्फे दिला जातो. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी 10,000 रुपये महिन्याला असं वर्षाला 1,20,000 रुपयाची शिष्यवृत्ती मिळते आणि मलखांबाची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयाचं केंद्रीय अनुदान केंद्र शासनाकडनं दिलं जातं.
तुम्ही नियमावली पण आणलीत, हो. पुस्तकं पण तयार केलीत हम्म. आणि तुम्ही त्यासाठी म्हणजे एक सर्टिफिकेशन कोर्स सुद्धा तयार केलात. हो. हां, मी म्हटलं ना, गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे हं, स्पर्धा झाल्यानंतर 4 पंच बसल्यानंतर ते तर वेगवेगळ्या दृष्टीने खेळाडूकडे बघत असतील, तर हं. त्यांचं गुणमूल्यांकन ठीक होणार नाही. नाही होणार. कुठेतरी एक चांगली त्याला नियमावली असली पाहिजे, की खेळाडूंचा परफॉर्मन्स आपण कशाप्रकारे असेस करायचा. आणि म्हणून मग मलखांब आधी मुंबई शहरच्या वतीने, मग महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेच्या वतीने आणि मग मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने एक नियमावली तयार केली. अर्थात ह्याच्यासाठी बऱ्याच लोकांचं मला सहकार्य झालं. असं काही मी एकट्याने सगळं केलं हं, असं हं, नव्हे. हं, पण या हं. सगळ्यांच्या संगनमताने म्हणून, सहकार्याने म्हणून, सल्लामसलत करून ती तयार केली गुणमूल्यांकनाची पुस्तिका. मग त्याप्रमाणे पंचवर्ग घेतले. हं, हं. म्हणजे 1982-83 पासून जवळ-जवळ 1990 पर्यंत दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळेला मी पंचवर्ग घेत असे. मग लेक्चर्स द्यायची, मग प्रश्नपत्रिका काढायची, परीक्षा घ्यायची, त्याचं गुणमूल्यांकन करायचं, रिझल्ट लावायचे, सगळी कामं मी एक हाती करत असे त्यावेळेला. आणि त्यामुळे आज जे भारतात पंच म्हणून जवळजवळ सगळे पंच हे त्यावेळेला तयार झालेले आहेत. हं. आणि एक चांगली कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही, प्रामुख्याने प्रत्येक खेळाडूला न्याय मिळेल अशा प्रकारची ती गुणमूल्यांकन पद्धती होती. कारण त्याला मला जिम्नॅस्टिकचा ॲडव्हान्टेज मिळाला. मी हं, हं. जिम्नॅस्टिकचा आंतरराष्ट्रीय पंच आहे. 1982च्या एशियन गेम्स जे भारतात झाले होते दिल्लीमध्ये, त्याला मी पंच म्हणून काम केलेलं आहे. 1992ला जेव्हा दिल्लीमध्ये ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप झाल्या, त्यावेळेला पण मी गुणमूल्यांकन करायला पंच म्हणून होतो. या सगळ्याचा अनुभवाचा आणि या जिम्नॅस्टिकच्या सिस्टीमचा विचार करून आपण मलखांबाची ही गुणांकन पद्धती बनवलेली आहे. हं, हं. सर, यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. हम्म. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे मिळाले. हो. आता खरंच अभिनंदन सर, की तुम्हाला पद्मश्री सुद्धा मिळाला. पण खरं सांगू का, दादोजी हां. हे पुरस्कार वगैरे जे असतात ना, हं, हं. ही वाटेवरती लागणारी स्टेशन असतात. हो, खरं. तिकडे काय आपण थांबायचं नसतं. हं, हं, हं. आलं तर थांबली, लागलं स्टेशन तर लागलं, नाही तर गाडी पुढे गेली तर पुढे गेली. कारण महाराष्ट्र शासनाचा पहिला क्रीडा मार्गदर्शक क्रीडा कार्यकर्ता म्हणून मला छत्रपती पुरस्कार मिळाला. त्यानंतर मार्गदर्शक म्हणून दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. हं, हं. मग जीवनगौरव पुरस्कार मिळाले. तिन्ही महाराष्ट्र शासनाचे होते. हो. त्याबरोबर मग तू म्हणालीस तशी अनेक संस्थांनी पुरस्कार दिले. पण आपण किती खेळाडूंच्या आयुष्याला स्पर्श केला आणि त्यांच्यामध्ये काय परिवर्तन केलं, ते कसे होते आणि आता ते कसे झालेत, हा सगळ्यात मोठा पुरस्कार असं मला वाटतं. मग इतक्या तुमच्यासारखे खेळाडू ज्या चांगल्या मार्काने 10वी 12वी उत्तीर्ण झाल्या, ग्रॅज्युएशन केलं, आज वेगळ्या ठिकाणी नोकरीला आहेत आणि तिकडेही चांगलं नाव कमावत आहेत, ह्याच्यापेक्षा आणखीन पुरस्कार दुसरा कुठला असणार. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे. पुरस्कार मिळाला काय, नाही मिळाला काय, फक्त पुरस्कारामुळे खेळाची प्रतिभा वाढते, हे खूप महत्वाचं आहे. आता खरं. 9 मेला जेव्हा राष्ट्रपती भवनवरती हा पद्मश्रीचा अलंकरण समारंभ झाला, त्यावेळेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी समक्ष भेटलो आणि हं. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना मी सांगितलं, की आम्ही सर्व मलखांबप्रेमी आपल्याबद्दल खूप आम्हाला आदर आहे. आम्ही आपले खूप आभारी आहोत. ज्या खेळाला एकेकाळी केंद्र शासनाची मान्यताही नव्हती, त्या खेळाला आपण अर्जुन पुरस्कार सुरू केला, द्रोणाचार्य अरे वाह! पुरस्कार सुरू केला हं, हं. आणि आता पद्मश्री पुरस्कार दिलाय. आपण खेळाचा सन्मान खूप वाढवलेला आहे. त्यावेळेला ते लगेच म्हणाले, खेळाचा सन्मान आम्ही नाही वाढवला, आपण वाढवलेला आहे. खरं आहे सर, खरं आहे. हां. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा क्षण असं मला वाटतं. सर, मल्लखांबासाठी तर तुम्ही खूपच हं. खूप रमता त्याच्यामध्ये. हो. पण नुसता मल्लखांब किंवा नुसतं तुमचं कार्य हे नाही, तर तुम्ही साहित्य सुद्धा तितकंच मनापासून वाचता किंवा मला सांगायला खूप आवडेल, की तुम्ही मल्लखांबासाठी एक कविता, एक आरती असं सुद्धा लिहिलेलं आहे स्वतः, हो. की देवाशपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. आणि बरोबर. तुमचं हे सगळं ऐकताना मला खरंच हे जाणवतं, की देवाशपथ खरोखर मलखांबाला पर्याय नाहीच. 3 लिहिलेल्या आहेत तुम्ही. एक आरती आहे, एक कविता आहे आणि एक गाणं आहे जे नंदेश उमाप यांनी गायलेलं पोवाड्याची आहे. चाल दिली त्याला हं, हं, सुंदर. हं. नाही, खरोखरच ही एक दैवी देणगी म्हणावी लागेल. माझ्या वडिलांकडनं मला मिळालेलं दान आहे म्हणावं. माझे वडील खूप चांगले कवी होते. त्यांनी अनेक भजनं केलेली आहेत, गाणी लिहिलेली आहेत आणि मला सुद्धा जेव्हा असं म्हणतात ना, वर्ड्सवर्थचं वाक्य आहे, की पोएम म्हणजे काय? इट्स हं. अ
एक्सप्रेशन ऑफ पॉवरफुल फिलिंग किंवा तुमच्या मनामध्ये एक विचार असे दाटीवाटीने येतात, ते आपसूक त्याला एक वाचा फुटते आणि ती म्हणजे ती कविता असते. होय. तर तसं मला मलखांबद्दल खूप वाटत होतं आणि म्हणून एकदा सहज कुठनं तरी आम्ही एक सिव्हिल डिफेन्सच्या प्रात्यक्षिकाला त्यांच्या त्या सिव्हिल डिफेन्सच्या ट्रकमधनं जात होतो आणि त्या ट्रकमध्ये बसलो असताना हे सहज डोक्यात मनात विचारले, "अरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही." आणि ती कवितेच्या रूपाने बाहेर तिकडे ते लिहून काढली आणि मग तसंच आणखीन एक मलखांबावरची आरती केली होती, की "जय जय जी मलखांब आयु बलदाता, धन्य संस्कृती रक्षक समस्त खेळ पिता." म्हणजे जे आपल्याला वाटतं मनात मलखांबाची वैशिष्ट्य आहेत किंवा मलखांबाचे विविध आयाम आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये आणलेले आहेत. तर आणि मग हळूहळू नंतर जी कविता केली त्याला नंदेश उमप यांनी पण चाल दिली. मलखांब आज मजला सर्वात प्रिय आहे आणि खूप लोकप्रिय झाली. अनेक ठिकाणी आजही मलखांबाची प्रात्यक्षिकं असली किंवा मलखांब दिन 15 जून हा आंतरराष्ट्रीय मलखांब दिन असतो, त्यावेळेला ही कविता सगळ्या ठिकाणी, हे गीत सगळ्या ठिकाणी वाजवलं जातं. आम्ही मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2019 मध्ये या शिवतीर्थावरती घेतली होती. 15 देशाने त्यात भाग घेतला होता. एक प्रचंड मोठं ते पण तुम्हीच सुरू केलं ना सर, की मलखांबाचं म्हणजे बाकीच्या खेळांसारखं मलखांबाचं पण वर्ल्ड हां, म्हणजे आपण इतक्या देशांमध्ये जाऊन आलो, त्या सगळ्या देशांमधल्या खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं साधन कुठलं असेल, तर ती म्हणजे आंतरराष्ट्रीय एक जागतिक मलखांब स्पर्धा आणि ती 2019ला पहिल्यांदा घेतली. त्यात 15 देशांनी भाग घेतला. त्यानंतर 2023 मध्ये दुसरी आंतरराष्ट्रीय मलखांब स्पर्धा झाली, विश्व अजिंक्यपद स्पर्धा. ती आम्ही भूतानमध्ये घेणार होतो, पण काही कारणामुळे ती स्थलांतरित करायला लागली आणि ती आम्ही धुबरी नावाचं आसाममध्ये ठिकाण आहे, त्या ठिकाणी घेतली. आणि आता तिसरी मलखांबाची स्पर्धा 2025 मध्ये पुण्यामध्ये होईल, ज्यात अरे वा. कमीत कमी 50 देश तरी भाग घेतील असं मला वाटतं. पण सर मला माहिती आहे की स्वामी विवेकानंद किंवा अमिताभ बच्चन यांचं आत्मचरित्र हो. किंवा हरिवंशराय बच्चन ह्या सगळ्यांचं साहित्य तुम्ही इतकं वाचता तरी कधी? कसा वेळ मिळतो तुम्हाला हे मला सगळं? वाचनाची खूप कारण आवड आहे. कारण कसं आहे सर, की आता मी यादी दाखल तिघांची नावं आठवली म्हणून घेतलीत, हो, हो. पण बरीच वाक्य बऱ्याच साहित्यिकांची तुमच्या निवेदनात किंवा तुमच्या कॉमेंट्रीमध्ये असतातच. तर कसं आहे, हे कसं शक्य होतं म्हणजे तुम्हाला? अंध विद्यार्थ्यांचं जेव्हा प्रात्यक्षिक असतं मुला-मुलींचं, तेव्हा मी आवर्जून सांगतो, की चांद सूरज के जो खुद हो मोहताज, भीख न मांगो उन उजालों की, बंद आंखों से ऐसे काम करो, आंख खुल जाए आंख वालों की. वा. हे डॉक्टर रवींद्र जैन यांचे हा. अंध सुप्रसिद्ध दृष्टीहीन संगीतकार होते ते. त्यांनी म्हटलेलं आणि त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो तेव्हा कुठेतरी त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं, "मला लिहून द्याल का?" आणि त्यांनी त्यावेळेला मला कोणाला तरी सांगून ते वाक्य लिहून दिलं होतं. ते मी माझ्या प्रत्येक कॉमेंट्रीमध्ये वापरतो. तसंच ज्यावेळेला अंध विद्यार्थी करतात त्यावेळेला मी आवर्जून सांगतो, की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, दिल से की गई मेहनत बेकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि लोकांना खूप आवडतं. वाचन करत असलं ना, की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी साठत जातात हो, आणि हो. त्या साठवलेल्या गोष्टी योग्य वेळेला योग्य पद्धतीने बाहेर पडणं हे कौशल्य असतं. पण वेळ मिळतो एवढ्यासाठी? हां, मग आपण जाता येताना कारण बसमध्ये तुमची याच्या आता तुमची नोकरी नाहीये, पण तेव्हा तुमची नोकरी पण होती. नाही, मनात इच्छा असली ना, की सगळ्या गोष्टी करता खरंय येतात. खरंय सर. हां, तुमच्या घरात संगीत होतं सर? संगीत तर आहेच हा, आणि आहे हो. हो, तुम्ही माउथ ऑर्गन खूप छान वाजवता. हो, हो, म्हणजे मी स्वतः ऐकलं आहे. हो. नाही तर संगीताचा कान असणं हे खूप गाता येणं नाही ना दुय्यम भाग आहे. हम्म, हम्म, हम्म. तुमचा घसा आहे की नाही, तेवढा स्वर आहे की नाही, हो किंवा हो. उच्चार तेवढे चांगले येतात की नाही. पण संगीताचा कान एखादं गाणं चालू असतं यमन रागामध्ये आहे किंवा भिंपलाचं आहे किंवा मालकंस आहे, उत्सव कळलं पाहिजे आपल्याला आणि त्याच्यातला आनंद घेता आला पाहिजे. म्हणता नाही आलं तरी चालेल, पण मला आनंद घेता आला पाहिजे. तसं माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये माझ्या वडिलांचं जसं योगदान आहेच, तसंच माझ्या सौभाग्यवती सुखदा यांचं पण खूप मोठं योगदान आहे. कारण माझ्या दोन्ही मुलांना लहानपणापासून तिनेच वाढवलं. त्यांची शाळा, मग शाळेतल्या ते पालक सभा असतील, त्यांच्या प्रगती पुस्तकावर सही करायची असेल किंवा घरात काय आणणं नेणं हे कमी आहे, ते संपलंय, ते मला कधीच कसलीच जरात पडली नाही, कसली बघावं लागलं नाही. सगळं तिने एक हाती मॅनेज केलं आणि स्वतः संगीताची आवड असल्यामुळे ती शिकवायची सुद्धा, गाणं क्लासेस पण घ्यायची. माझ्या दोन्ही मुलांना पण संगीताची आवड होती, पण ते वळले मलखांबाकडे जास्ती आणि त्यामुळे मुलगा सुद्धा 4 वर्ष नॅशनल चॅम्पियन होता ओंकार. तो आता अमेरिकेत असतो आणि त्याची मुलगी रोमा जी आता 12 वर्षाची आहे, ती पण मलखांब चांगला करते. आणि अदिती तर आहेच, ती आता इतके दिवस बेंगलोरला होती, आता मुंबईत आलेली आहे. पण
ती पण एरियल सिल्क म्हणून आहे, त्याचे क्लासेस चालवते 10-12 ठिकाणी. मुंबईत पण तिचे क्लासेस आहेत. आणि तिचा मुलगा शिवांश जो आता 4.5 वर्षाचा आहे, तो सुद्धा मलखांब करतो. आणि हे काय म्हणू आपण त्याला, बाय जनरेशन म्हणजे हेरिडिटरी असल्यामुळे ते चालूच आहे. पण संगीताची मला खूप आवड असल्यामुळे मी काही गाणी गुणगुणत असतो आणि सगळ्या प्रकारची वाद्य वाजवतो. बुलबुल तरंग असेल, सतार असेल. माझ्या आईला सतारीची खूप आवड होती आणि जे वसंत कुमार म्हणून तिला सतार शिकवायला यायचे. ज्यावेळेला मी SSC ला होतो, तर मी एका खोलीत बसलेलो असायचो, आईची ट्युशन दुसऱ्या खोलीत चालायची. पण ते शिकवणारे गेल्यानंतर मी आईला जाऊन सांगतो, "आज तुला हे शिकवलं बघ त्याने, मी वाजवून दाखवतो." अरे म्हणून केवळ ऐकलेलं असेल ते मी सतारीवरती आईला वाजवून दाखवत होतो. कारण तो संगीताचा कान होता. आणि म्हणून मग मला माउथ ऑर्गनची पण गोडी लागली. आणि आमच्याकडे एक शिरीष वर्टी नावाचे होते. ते आम्ही जिम्नॅस्टिक्स, मलखांबाच्या प्रात्यक्षिकांच्या शेवटी छानपैकी एक जिम्नॅस्टिक नृत्य बसवलं होतं 2 मुलींचं. आणि ते नृत्य करताना ते शिरीष वर्टी त्यांना माउथ ऑर्गनवरून साथ द्यायचे. आणि एक दिवशी काय झालं, अचानक ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. आता जिम्नॅस्टिक नृत्य तर करायचं आहे, शिरीष वर्टी नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, चला मी वाजवतो. आणि म्हणून मी वाजवायला सुरुवात केली आणि ते खूप फेमस झालं त्याच्यानंतर. मग सगळ्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मीच त्याची साथ द्यायला लागलो. मी त्याला वाजवून दाखवतो, ऐक. वा. मस्त सर. साहित्याचा विषय आलाच होता, तर मला तुमची एखादी कविता पण ऐकायला आवडेल. हो येस, नक्की. कारण मी अजून सुद्धा लिखाण खूप करतो. आता गेल्या 50 वर्षाच्या डायऱ्या व्यायामशाळेत आहेत, की सकाळी व्यायामशाळा उघडल्यापासून जाईपर्यंत काय काय झालं हे सगळं डायरीत लिहिलेलं असतं. मी मुंबईच्या बाहेर जातो तेव्हा कशासाठी गेलोय, कुठे गेलोय, मग कोणाकडे गेलोय, मग तिकडे मी काय केलं, दररोजची दैनिक डायरी दिवसभराची लिहिली जाते इकडे येईपर्यंत. पूर्वी मी त्या हाताने लिहित होतो, 4 ओळींची छोटी वही असते त्यात लिहित होतो. आता मी ते मोबाईलवरती लिहितो. इकडे आल्यानंतर ते कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करतो आणि त्याची प्रिंटआउट काढून फाईलला ठेवतो. मलखांबाच्या स्पर्धा असोत, प्रशिक्षण शिबिर असोत किंवा डेमॉन्स्ट्रेशन असो, याच्याबद्दलची खूप लिहिलेले आर्टिकल्स मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधली अशी एक एक फाईल करून ठेवलेल्या 5-6 फाईल्स, मोठ्या मोठ्या बॉक्स फाईल्स झालेल्या आहेत. आणि मग तशीच कवितांची आवड, की जसं मगाशी म्हटलं तसं मलखांबाची आरती म्हटलेली. तर आरतीमध्ये सुद्धा की जय जय जी मलखांब आयुर्बलदाता, धन्य संस्कृती रक्षक समस्त खेल पिता, महाबली हनुमान प्रकट दर्शयिता, मानस उल्हासिता चालुक्य रचिता, गुरु बालम भट्टदादा प्रथम अभिव्यक्ता, मल्लयुद्ध कुलदीपक दैवी उद्गाता, शरीर स्वास्थ्य सुधारक क्रीडा कौशलता, मनोरंजकोपचारक अल्पव्यय क्षमता, शारीरिक स्थित्यंतर योग मनोबलता, हरदिन अभ्यासिता प्रसाद फलदाता, राम रहीम येशुगण बुधसिक पददलिता, सकला प्रसन्न वरदे मंगल जगत्राता. अशी ती मलखांबाची आरती आहे. आणि कविता म्हणशील तर ऐरे गैरे काही म्हणून माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काही स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे, औषध पाणी गोळ्या मलम ह्याचा काही फायदा नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यांनाही पट आहेत, रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत, काळी पैलवान, पाप्याचा पितर, देह दुर्दशा बघवत नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. मूक बधीर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे, जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला पात्र आहे, स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत, देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत, दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे, वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे, मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. वा,
छान छान सर. अगदी उत्तम शब्दात तुम्ही अगदी शब्दबद्ध केलंय की देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद सर. तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं आज तुम्ही मला वेळ दिलात. मी कुठेही गेले तरी मला सरांविषयी इतकं चांगलं ऐकायला मिळतंय की सर इतके नम्र आहेत आणि इतक्या साध्या राहणीचे आहेत. हे आता नुकतेच स्वर्गवासी झालेले रतन टाटा यांचं एक खूप महत्वाचं वाक्य होतं, आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपण कसे आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण जमिनीवरती राहणं, जे काय आपल्याकडे मिळालेलं आहे ते आपण नाही, कोणीतरी आपल्याकडून करवून घेतोय अशी भावना मनात असणं हे खूप आवश्यक आहे. मी सगळ्यांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद तुम्हाला सर. धन्यवाद देतो. तुमचा आमचा जागरणी